नमस्कार श्रोते हो. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या सावरकर जीवन विचार दर्शन या युट्यूब प्रसारण माध्यमावर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. श्रोते हो, आज 30 डिसेंबर 2023 या वर्षाच्या शेवटाकडे आपण चाललो आहोत. 1 जानेवारी 2023 ला आपण हा उपक्रम सुरू केला. तसं तर सावरकरांच्या जीवनातील प्रत्येक दिवसच हा आपल्यासाठी एक दिनविशेष आहे. तरी सुद्धा सावरकरांच्या जीवनातील काही महत्वाच्या घडामोडींवर आधारित विविध ग्रंथांचा संदर्भ घेऊन आपण वाचन केले. अर्थातच या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले ते डॉक्टर सौ शुभा साठे यांचे. आणि या उपक्रमात तर सातत्याने आपल्याला साथ लाभली ती आपल्या सर्व वाचकांची. सावरकर जीवन विचारदर्शन हा बहुमूल्य साठा आज आपल्या वाचकांमुळे आपल्या संस्थेच्या युट्यूब चॅनलवरती सदैव राहील आणि आपल्याला प्रेरणा देत राहील. श्रोते हो, आजच्या वाचनाबद्दल थोडेसे सांगतो. 30 डिसेंबर 1937 कर्णावती हिंदू महासभा अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या सावरकरांच्या भाषणातील काही अंश आज आपण वाचणार आहोत. आणि 30 डिसेंबर 1965 रोजी कलकत्ता येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकरांनी धाडलेला संदेश आपण वाचणार आहोत. 30 डिसेंबर 1937 ला दुपारी 2 वाजता अखिल भारतीय हिंदू महासभेच्या 19व्या प्रकट अधिवेशनाला प्रारंभ झाला. स्वागताध्यक्षांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी वीर सावरकरांना अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना केली. तिला अनुमोदन देताना भाई परमानंद, डॉक्टर मुंजे यांनी असा खंबीर अध्यक्ष लाभल्याविषयी मनापासून आनंद प्रदर्शित केला आणि वीर सावरकरांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर लाला नारायण दत्त, ल ब भोपटकर, मामाराव जोगळेकर, विश्वनाथराव केळकर आदी प्रांतिक नेत्यांनी अनुमोदन दिल्यावर हिंदू धर्म वीर सावरकर यांच्या जय जयकारात सावरकरांनी अध्यक्षपद स्वीकारले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणास प्रारंभ केला. त्यांचे भाषण इंग्रजीमध्ये छापले होते, पण त्यांनी प्रत्यक्ष भाषण केले ते हिंदीमध्ये. हे संपूर्ण भाषण हिंदू राष्ट्रदर्शन या पुस्तकात छापलेले आहे. त्याचा सारांश असा: आपण ह्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या 19व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली आणि माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याविषयी मी आपले मनपूर्वक आभार मानतो. मी आजवर देशासाठी जे कर्तव्य केले त्या प्रित्यर्थ हा मान आपण मला दिला असे मी मानत नसून ही पुण्यभूमी नि पितृभूमी असलेल्या हिंदुस्थानच्या रक्षणासाठी आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामासाठी मी माझे उर्वरित आयुष्यानी सामर्थ्य लावावे यासाठी आपण दिलेली ही संधी आहे असे मी मानतो. जोवर आपली ही मातृभूमी स्वतंत्र होत नाही, एकरूप होत नाही, तोवर हिंदूंपुरते सांगायचे तर त्यांचे जातीय नि राष्ट्रीय हित नि कर्तव्य यात काहीच अंतर नाही, कारण या देशाशीच हिंदूंचे हित निगडीत झालेले आहे. या हिंदुस्थानच्या सीमेवर असलेले नेपाळ हे आज जगातील एक स्वतंत्र राष्ट्र असून तेथे हिंदू राज्य आहे, म्हणून त्यांना आपला पहिला प्रणाम. नेपाळप्रमाणे आफ्रिका, अमेरिका, मॉरिशस, बाली आदी ठिकाणी राहणारे हिंदू आजही पूर्वीच्या हिंदू महाराजांची आठवण देत असल्याने त्यांनाही आपण विसरू शकत नाही. आपल्या भवितव्याशी त्यांचेही भवितव्य निगडीत आहे. त्याचप्रमाणे तथाकथित फ्रेंच भारत नि पोर्तुगीज भारत या ठिकाणी राहणाऱ्या हिंदूंचीही आठवण आपण ठेवली पाहिजे. आजची कृत्रिम बंधने तोडून उद्याचा हिंदुस्थान हा काश्मीर ते रामेश्वर नि सिंध ते आसाम पर्यंत पसरलेला एक जीवनी एक संघ हिंदुस्थान झाला पाहिजे. काँग्रेसने व अन्य राष्ट्रीय संस्थांनीही असेच ध्येय ठेवावे. आपल्या हिंदू महासभेची ही भव्य वास्तू हिंदू या शब्दाच्या पायावर आधारलेली असल्याने प्रथम हिंदू नि हिंदुत्व यांची व्याख्या करणे आवश्यक आहे. या शब्दाची माझी व्याख्या अशी: आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृता. याचा अर्थ असा
सिंधू नदीपासून सागरापर्यंत पसरलेली ही विशाल भारतभूमी, ज्याची पितृभूमी नि पुण्यभूमी आहे, तो हिंदू. मी लिहिलेल्या हिंदुत्व या पुस्तकात ह्या व्याख्येचे विस्तृत विवेचन केलेलेच आहे. ते आपण अवश्य अभ्यासावे. माझा दुसरा सिद्धांत असा की हिंदू हे स्वयंमेय एक राष्ट्रच आहे, कारण त्याची भाषा संस्कृतीनिष्ठ आहे. त्यांची लिपी एक आहे. मराठी, हिंदी, कानडी या भाषा आणि लिप्या भिन्न दिसत असल्या तरी त्यांची मूळ जननी एकच आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना संकुचित आहे असे म्हणणारे जे हिंदी राष्ट्रवादी आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावे की हिंदी राष्ट्रवाद ही कल्पनाही मानवतेच्या मनाने संकुचितच आहे, आणि मानवता ही कल्पनाही प्राणीमात्रावरच नव्हे तर यच्च यावत सजीव व निर्जीव वस्तूवर प्रेम करा ह्या संकल्पनेपेक्षा संकुचितच होते. ह्या दृष्टीने विचार करता एखादी संघटना केवळ विशिष्ट गटाचे संघटन करते, तिच्या हिताच्या संरक्षणार्थ झटते म्हणून जातीय ठरत नाही, पण जी संघटना दुसऱ्याच्या अधिकारावर आक्रमण करून स्वतःसाठी काही अधिक मागते ती मात्र मानवी हिताच्या दृष्टीने विचार करता निषेधार्ह नि निंदनीय मानली पाहिजे. हिंदूंनी हे लक्षात ठेवावे की मुसलमानांच्या सहाय्या वाचून स्वातंत्र्य मिळणार नाही हे जेव्हा हिंदू बोलू लागले त्याच दिवशी त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य अशक्य करून टाकले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हिंदूंना आपली आवश्यकता आहे असे समजून येताच मुसलमान त्यांच्या मागण्या वाढवू लागले. त्यांची ही पद्धत लक्षात घेऊन आता हिंदूंनी त्यांना बजावावे. आमचे स्वत्व ज्यात उरणार नाही असे स्वराज्य आम्हाला अभिप्रेत नाही. हिंदूंनी मुसलमानांना स्पष्टपणे सांगावे, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, आणि विरोधाल तर तुमचाही बिमोड करून हे हिंदू आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सामर्थ्यानुसार लढतच राहतील. भावी संकट लक्षात घेऊन हिंदूंनो, मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही अभिमानाने सांगा की मी हिंदू आहे. स्वतःला हिंदू म्हणवण्यात उणेपणा किंवा अराष्ट्रीयता आहे असे समजू नका. श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी, राणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंग यांचा अभिमान धरण्यास लाजू नका. या सूर्यमंडळात हिंदूंसाठी एक देश असलाच पाहिजे आणि तेथे त्याची भरभराट झाली पाहिजे. त्यासाठी शुद्धीनी संघटन याकडे लक्ष द्या. नमस्कार. कलकत्ता येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनाला दिनांक 30 डिसेंबर 1962 सावरकरांनी धाडलेला संदेश हा असा. ब्रिटिश राजवटीत मॅकमोहन रेषा ही जरी आपल्या देशाची सीमा मानली गेली असली तरी गेली सहस्त्रावधी वर्षे ब्रह्मपुत्रा हीच आमची सीमा होती हे त्या नावावरूनच स्पष्ट होत आहे. उत्तर सीमेच्या पलीकडे लडाख ते मानसरोवर या प्रदेशात असलेली आमची 100-150 मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे ही आमची परंपरागत सांस्कृतिक सीमा आहे. आमचे सहस्त्रावधी यात्रेकरू आणि व्यापारी गेली अनेक शतके कोणत्याही परसत्तेचा अडथळा न येता या मार्गाने ये जा करीत आहेत. याच मार्गाने कुशाणांनी चढाई करून चीनचा पराभव केला. त्याच्या पलीकडे तिबेट हे किलक राज्य अर्थात बफर सेट म्हणूनच राहिले पाहिजे. संधी करायचाच असेल तर तो वरील अटींवर व्हावा, पण लक्षात ठेवा की राज्याच्या सीमा युद्धातील जय वा पराजय ठरवित असतो. आपला पराभव झाला, आपले सैन्यदल दुर्बल ठरले, ते शत्रूला तोंड देण्यास असमर्थ ठरले तर अशा विपरीत परिस्थितीत परवडेल तो शस्त्रसंधी करावा. पण लक्षात ठेवावे की शस्त्रसंधी हा खरा संधी नव्हे. पण आपली सेना जर सारखे विजय मिळवित गेली तर मॅकमोहन अथवा अन्य कोणतीही सीमा न मानता आपण सरळ पेकिंगवर चढाई करू. औरंगजेबाच्या काळात अटकेवर हिंदू ध्वज फडकवणे ही कल्पनाही थट्टेची होती. आमच्या लहानपणी संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना ही हास्यास्पद समजली जाईल. पण घटना घडल्या आहेत. ही तिसरी घटनाही हिंदू का खरी करू शकणार नाहीत? राजनीतीचे हिंदूकरण तात्पुरते अथवा नित्याचे सर्व राजकीय प्रश्न आपल्या देशाचे अधिकात अधिक हित लक्षात घेऊनच सोडवले पाहिजेत. नमस्कार रसिक श्रोते हो.
आजचं वाचन तुम्ही ऐकलं. त्या वाचनामध्ये आपण 1937 मध्ये कर्णावती इथल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय विचार मांडले हे ऐकलं आणि 1962 साली कलकत्ता इथे झालेल्या अधिवेशनाला त्यांनी जो संदेश पाठवला तो आपण ऐकला. हे दोन्ही वाचन ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं असेल की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे द्रष्टे होते. लक्षात घ्या, 1937 आणि 1962 मध्ये त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्याचा आज आपल्याला प्रत्यय येतो आहे. त्यांनी जे विचार मांडले ते आज आपल्या अनुभवाला येत आहेत. त्यांनी सांगितलं नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे, आपलं मित्र राष्ट्र आहे, त्याचा आज आपण अनुभव घेतोय. तसंच आफ्रिका, अमेरिका, मॉरिशस, बाली इथल्या हिंदूंविषयी त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. आज आपण काय करतोय त्याचंच अनुसरण करतो आहोत. आणखीन एक विचार महत्वाचा त्यांनी मांडला की हिंदू हे एकमेव स्वयमेव राष्ट्र आहे. आणि त्यावेळेस सावरकरांनी सांगितलं की अभिमानाने सांगा की मी हिंदू आहे. आज आपण म्हणतोय ना, गर्व से कहो हम हिंदू है. सावरकरांनी त्याच वेळेस सांगितलं तर आपलं हिंदू राष्ट्र टिकून राहील. आणखीन एक संदेश त्यांनी त्यावेळेस सांगितला मुसलमानांना उद्देशून की याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, आणि विरोध कराल तर तुमचा विरोध मोडून, पण हिंदू आपलं स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय राहणार नाही. 47च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला याचा पूर्णपणे पुरेपूर प्रत्यय आलेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे द्रष्टे होते. अहो, नजर तर प्रत्येकच डोळसाला असते ना, तुम्ही आम्ही सगळेच जण आपण बघतो, पण काळाच्याही पलीकडे बघणारी मर्मग्राही आणि भेदक दृष्टी ती फक्त द्रष्ट्या पुरुषालाच असते. आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे असे द्रष्टे पुरुष होते. स्वातंत्र्यवीरांच्या व्यक्तिमत्वाच्या अशा अनेक पैलूंविषयी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर सावरकर सामाजिक संस्थेची 2024ची दिनदर्शिका अवश्य खरेदी करा. तेज पर्व. स्वातंत्र्यवीरांच्या व्यक्तिमत्वातल्या अशा असंख्य पैलूंविषयी तुम्हाला त्याच्यात वाचायला मिळेल. आणि हो श्रोते हो, आज 30 डिसेंबर 2023 आपला स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन विचार दर्शन या प्रसारण माध्यमाचा आजचा हा शेवटचा भाग आहे. 2024 मध्ये पुन्हा लवकरच आम्ही नव्या उपक्रमासह तुमच्या भेटीला येणार आहोत. तोपर्यंत सावरकर सामाजिक संस्थेशी असेच जोडलेले राहा. संस्थेवर असाच आपला स्नेह कायम असू द्या. धन्यवाद. वंदे मातरम.